एपिलेप्सी अर्थात झटका येणार तिथपर्यंत लहान मुलांपासून ते मोठ्या वयापर्यंत मुलांना रोग होऊ शकतो. हो, कुठल्याही वयात चालू होऊ शकते एपिलेप्सी. जन्माच्या पहिल्या दिवसापासून गर्भाशयात असल्यापासून सुद्धा मुलांना फिट येतात काही काही वेळेला आणि ते अगदी म्हातारपणात. सो वयाचं काही बंधन नाही एपिलेप्सीसाठी. एपिलेप्सीमध्ये फिट्स येतात. फिट्स म्हणजे मेंदूत शॉर्ट सर्किट होतं. कुठे शॉर्ट सर्किट होत आहे त्याप्रमाणे त्या फिटचं बाहेरचं रूप दिसून येतं. सो काही मुलं जस्ट हरवतात स्टॅच्यू झाल्यासारखी. काही मुलांना झटके येतात. ते सगळ्यांना झटकेवाली फिट सगळ्यांना माहिती आहे. कुणालाही ती डायग्नोज करता येते, ओळखता येते. पण कुणाला जस्ट दचकल्यासारखा झटका येतो. कुणाला असा झटका येतो की ते पडतात अचानक. कुणाला भास होतात. कोणी म्हणतं मला भूत दिसतं आहे, मला काहीतरी वास येतो आहे, काहीतरी आवाज येतो आहे. हे सगळे फिटचे प्रकार आहेत. सो फिट कुठे आज शॉर्ट सर्किट होतं आहे त्यावर त्याचं बाहेर कसं रूप दिसून येईल ते ठरतं. सो प्रथमोपचार खूप महत्त्वाचा असतो त्या फिटमध्ये जिथे पूर्ण अंगाला झटके येत आहेत, पेशंट खालती पडतो आहे, बेशुद्ध होतो आहे, त्याच्यात प्रथमोपचार खूप महत्त्वाचा असतो. बेसिक लाईफ सपोर्ट जे आहे म्हणजे कुणी चक्कर आली आहे, कुणाची शुगर कमी झाली आहे तर जे बेशुद्ध होऊन पडतात त्यात जो प्रथमोपचार आहे तोच ह्या फिटसाठी पण लागू होतो की त्यांना डाव्या बाजूला ठेवा, तोंडात काही घालू नका. लोक कांदा, चप्पल, चावी, चमचा, पाणी, साखर काय काय तोंडात घालायला लागतात बेशुद्ध माणसाच्या, ते करू नये आणि त्यांना डाव्या कुशीवर ठेवावा. हा एकच साधा प्रथमोपचार आहे. जर 5-6 मिनटापेक्षा लांब चालणारी फिट असेल तर त्यांनी मेंदूला इजा होते. मग त्या पेशंटला आम्ही एक नेझल स्प्रे देतो जो प्रथमोपचार म्हणून वापरायचा असतो आणि त्यांना ते शिकवतो. पण त्यांचं काम आहे की त्या पेशंटच्या अवतीभोवती जी लोकं असतील, आता मूल शाळेत जात आहे, ट्युशन टीचर आहे, बसची दिदी आहे, रिक्षावाला आहे, आजी आजोबा आहेत, जे कोण त्या पेशंटला दिवसभर बघतात त्या सगळ्यांना तो प्रथमोपचार येणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो औषधं फक्त फिटला कंट्रोल करण्यासाठी डिझाईन झालेली आहेत. आजपर्यंत एकही असं औषध नाही आहे जे फिटला स्वतःहून बरं करू शकेल. सो जसं डायबिटीसमध्ये शुगर कमी करायची औषध आहे तसं फिटसाठी अँटी सीजर मेडिकेशन आहे. म्हणजे ते गोळी घ्यायची किंवा सिरप घ्यायचं जेणेकरून फिट येण्याची चान्स पॉसिबिलिटी आपण कमी करतो किंवा जरी फिट आली तरीसुद्धा येऊ शकते, त्याचा प्रभाव कमी होतो. सो असे बऱ्याच प्रकारचे 20 औषधं तरी अवेलेबल आहेत. जसं मॅडम मगाशी म्हणत होत्या, कधी आम्ही आहार बदलतो, त्याला कीटोजेनिक डायट असं म्हणतात, तो पण फिटमध्ये कंट्रोल करायला लागू होतो. कधी इंजेक्शन्स असतात आणि ऑफकोर्स सर्जरी असते. सो हे वेगवेगळे ट्रीटमेंटचा मेन्यू कार्ड आहे ऑलमोस्ट एपिलेप्सीसाठी. नारायण हेल्थ सेंटर एसआरसीने आतापर्यंत 175 शस्त्रक्रिया केल्या आहेत. 200कडे आपली वाटचाल आहे. कशा पद्धतीने शस्त्रक्रिया असतात, किती गुंतागुंत असते आणि रुग्णाला त्याचा किती फायदा होतो? सो बऱ्याच प्रकारच्या एपिलेप्सी सर्जरीमध्ये एक 5-6 प्रकारचे कमीत कमी गट आहेत ज्याच्या अंडर सर्जरी होते. आणखीन त्याच्यात पण आणखीन प्रकार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आहे आणि कुठल्या मुलाला कुठला आजार आहे, एपिलेप्सीचं कारण काय आहे त्यावर ठरतं की अमुक मुलाला कुठली सर्जरी होणार. सो ह्यातलं जेव्हा आम्ही आता ऑडिट केलं, जर आपण क्युरेटिव्ह सर्जरीज बघितल्या म्हणजे ज्या ऑपरेशनमध्ये अशी अपेक्षा आहे की एपिलेप्सी पूर्ण निघून जाईल, तर त्या सर्जरीजमध्ये आमचे आत्ता रिझल्ट जे ऑडिट केले, मला 87% पेशंट रोगमुक्त झाले. अशा सर्जरीज ज्यांच्या झाले ज्याच्यातून रोगमुक्त होण्याची अपेक्षा होती. जर तुम्ही वर्ल्ड वाईड ॲव्हरेज बघितलं तर 70 ते 75% रिझल्ट जर डिलिव्हर करत असेल एखादं सेंटर म्हणजे ते सेंटर काम बरोबर करतं. सो वी आर ॲट 87%. सो वर्ल्ड स्टँडर्डला धरून आहोत बेसिकली. आणि काय विचारलं तुम्ही? अच्छा, मुख्य उद्देश असा आहे की ॲक्च्युली हात जोडून विनंती आहे की एपिलेप्सीबद्दल बोला, एपिलेप्सीबद्दल छापा. आत्ता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की एपिलेप्सीबद्दल बोललंच जात नाही. त्यामुळे पुढची सगळी हे आम्ही जे काय प्रेझेंट केलं की आम्ही एवढ्या हाय लेवलच्या सर्जरी करतो, आम्ही हे करतो ते करतो, तिथपर्यंत मेजॉरिटी पेशंट पोचतच नाहीत. कारण का त्याच्याबद्दल जागरूकता खूप 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 कमी आहे आणि फक्त अडचणी आहेत. मग त्या पैशाच्या अडचणी आहेत, गैरसमजांच्या अडचणी आहेत. एकमेकांना विचारतात, फॅमिलीमध्ये कोण डॉक्टर आहे त्यांना विचारतात एपिलेप्सी सर्जरी, म्हणजे आम्ही तर कधी ऐकलंच नाही आहे. सो ह्याच्याबद्दल जनजागरूकता होणे आय थिंक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती झाली
की मग आपण लकी आहोत. आम्ही खरोखर तिघं खूप प्राऊड आहोत की जे लंडनमध्ये बसून आम्ही काम करायचो, आम्ही तिघंही तिकडे ट्रेन होऊन आलो, जे तिथे बसून काम करायचो ते सेम काम आम्ही इथे बसून करतो. आणि जर गरीब पेशंट असेल तर त्याला कमी सवलतीत किंवा काही काही गरीब पेशंटनी एक पैसा भरला नाही आणि सेम क्वालिटीची ट्रीटमेंट मिळते. पण त्यांच्या जर प्रत्येकाच्या स्टोरी ऐकल्यात तर कसे तरी योगायोगाने धडपडत येऊन पोचले. हे असं असायला नाही पाहिजे. दुर्लक्षितच आहे, बरोबर. हो हो. सो एपिलेप्सी डायग्नोज झालं आहे, बरोबर औषधं चालू केलीत, पहिलं दुसरं औषध देऊनसुद्धा हाती यश येत नाही आहे. म्हणजे आजार तुम्हाला सांगतो आहे की बाबा औषधाला मी दबणार नाही आहे, हे तुम्हाला आजार सांगतो आहे, त्यावेळेला ते पेशंट रिफर झाले पाहिजेत आमच्यासारख्या सेंटरला बघायला की बाबा काय आहे, त्याच्यात आणखीन काही करता येतं आहे का. सो 70% एपिलेप्सी औषधांनी कंट्रोलमध्ये येते ओव्हरऑल बघितलं तर. पण आणि बऱ्याच वेळेला लहान मुलांची एपिलेप्सी निघून पण जाते आपोआप, औषधामुळे नव्हे, पण मग आम्ही औषधं बंद करतो. पण 30% जी एपिलेप्सी आहे, जी औषधाला पण मात खात नाही, त्या एपिलेप्सीजमध्ये बऱ्याचशा पेशंटना सर्जरी हा उपाय असतो. सो उपाय कुठे आणि आजाराबरोबर जगणं ह्याच्यातला जो मोठा फरक आहे तो. आणि एक इम्पॉर्टंट नंबर ते हे आहे की म्हणजे की एपिलेप्सी सर्जरीची गरज काय आहे. तर आपण हार्ट डिसीजबद्दल बोलतो, कॅन्सरबद्दल बोलतो, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल बोलतो. तुम्ही ॲक्च्युली जर बघायला जाल तर समाजात एपिलेप्सीसोबत जगणारी माणसं ह्या सगळे जे आजार आहेत ह्याच्यापेक्षा जास्त लोक एपिलेप्सीसोबत जगत आहेत, पण आपल्याला माहीत नाही आहे कारण कोणी बोलत नाही. आणि मी ह्याचं चुकू शकतो, पण अंदाजे इंडियामधनं जे रिसर्च आलेला आहे आजच्या दिवशी जे मी बोलत आहे ह्या क्षणी जवळपास 4 ते 5 लाख मुलं असतील त्यांच्यामध्ये सर्जरी केल्याने त्यांची एपिलेप्सी आपण पूर्णपणे बरं करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. पण देशभरात मॅक्सिमम सर्जरीज कदाचित 1000-1500 होत आहेत वर्षात. हा अनमेट नीड आहे. म्हणजे मोठ्या आणि लहान मुलांची टोटल एपिलेप्सी सर्जरी सगळ्या सेंटर्समध्ये मॅक्सिमम 1000-1500 होत आहेत, कदाचित 2000 होत आहेत. पण जर आम्ही मोठ्या माणसांनाही इन्क्लूड केल्या तर कमीत कमी 10 लाख लोक आहेत ज्यांना एपिलेप्सी सर्जरीची गरज आहे. आणि हे कदाचित मी कन्झर्वेटिव्ह छोटा फिगर म्हणतोय कारण इतक्यात मी तो रिसर्च नंबर्स बदलले असतील, हे 2014-15चे नंबर्स आहेत. हा अनमेट नीड आहे आणि म्हणून हा आजार आपल्याला जेवढा माहिती आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पसरलेला आहे. फक्त आपल्याला कळत नाही म्हणून आपण बोलत नाही. पेशंट आमच्यापर्यंत पोहोचायची तर संधीच येत नाही. आपण सर्जन आहात, शस्त्रक्रिया केलेली आहे, हा आजार पसरतो असं आपण म्हणाला, त्याच्या मागची कारण काय असतील? पर्सेंटेज ऑफ पेशंट्स वाढले. नाही पर्सेंटेज ऑफ पेशंट्स वाढलेत म्हणजे ॲक्च्युली येस. सो पेशंट्स डायग्नोज होत आहेत मल्टिपल कारणामुळे, इन्फेक्शनमुळे, खास करून पिडियाट्रिकमुळे. NICमध्ये जेव्हा मुलं जन्माला येतात पण कदाचित ऑक्सिजन मिळत नाही मेंदूला किंवा शुगर लेवल्स ड्रॉप होतात, ह्या भरपूर कारणाने एपिलेप्सीचे नंबर ऑफ पेशंट्स वाढत आहेत. आणि जेनेटिक पण कॉजेस आहेत, येस. आणि त्याच्यासोबत सिम्पल कॉजेस आहे की मेंदूमध्ये एखादा विकार असेल, मेंदूचा एक भाग व्यवस्थित बनलेला नसेल आणि ते आहे. आणि इनफॅक्ट आजचा जो पहिला पेशंट होता तो एकदम नॉर्मल आहे, पण त्याच्या मेंदूचा एका भागेत विकार होता आणि तो ते घेऊन जन्माला आला होता आणि त्याच्यासोबत जगत होता. तर एपिलेप्सीची कारणं पण भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे एपिलेप्सीसोबत जगणारी लोक खूप जास्त आहेत आणि त्याच्यापैकी 30% पेशंटला आपण बरं करू शकतो, विच इज अ बिग नंबर. सर अंदाजे किती खर्च आहे आणि गरजू लोकांना नारायण हेल्थमधून काय? हो. सो जसं मी सांगितलं एपिलेप्सी सर्जरी, स्टँडर्ड एपिलेप्सी सर्जरीचा खर्च जेवढा एक नॉर्मल ब्रेन सर्जरीचा खर्च असतो तेवढाच असतो. कोणत्याही तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करा किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करा. म्हणून एपिलेप्सी सर्जरी दुसऱ्या ब्रेन सर्जरीपासून सेपरेट नाही आहे. नारायण हेल्थमध्ये सरकारी ऑफकोर्स योजने आणि हे खूप कमी आहेत, जशा डॉक्टर प्रज्ञा बोलल्या, इनफॅक्ट जास्त नाहीच आहेत. पण नारायण हेल्थमध्ये एक स्ट्रक्चर आहे, सोशल वर्करची एक ॲक्टिव्ह टीम आहे जेणेकरून आम्ही डोनर्स आहेत जे हेल्प करतात, मल्टिपल डोनर्स आहेत, ज्याच्यामुळे भरपूर पेशंट्स, आय थिंक एक आमच्या ह्या 175 पैकी मला वाटतं एक 10% पेशंट्स तरी 30% सर्जरीज फंडेड झालेत, म्हणजे पेशंट्सनी काहीही भरली नाही.
सो हा इम्पॅक्ट असतो. पण ऑफकोर्स हे सोशल वर्कर टीमचा क्रेडिट आहे पूर्ण. सरकारी मदत नाही आहे जास्त, पण हो डोनर्स आहेत जे मदत करतात आणि त्याच्यामुळे आम्ही ते करू शकतो. आणि म्हणून आम्ही ॲक्च्युली गावी जाऊन साताऱ्याला कोल्हापूरला जाऊन कॅम्प्स करून पण पेशंट्स आणतो. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही 200ची वाटचाल करत आहात आता पुढे, मग किती दिवसांमध्ये ती कव्हर होईल तुम्हाला? नाही बघा, काही आय डोंट थिंक काही गोल आहे. ऑनेस्टली आमच्यासारखे अजून 20 सेंटर कमीत कमी इंडियाला गरज आहे 20 सेंटर्सची. ऑफकोर्स प्रत्येक सर्जरी तुम्हाला समजायला पाहिजे की हे सर्जरी कॉम्प्लेक्स असतात. प्रत्येक सर्जरीला एवढी मोठी टीम लागते वर्कअप करायला. म्हणून असं डेली एपिलेप्सी सर्जरी नाही करता येत. हार्ट सर्जरी, किडनी सर्जरी, लिव्हर सर्जरी डेली करता येतं, कारण स्कॅन बघा, ऑपरेट करा. इथे प्रत्येक केसमध्ये जर आम्ही वर्कअप आणि टेस्टिंग व्यवस्थित केली नाही तर सर्जरीज फेल होतील. थोडा गणितासारखा आहे. आपल्याला तो पूर्ण इक्वेशन बसवावा लागतो की ह्या पेशंटचा मेंदूचा ह्या भागेत जाऊन आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. पण ऑन एन ॲव्हरेज आय थिंक 200 सर्जरीज ह्या वर्ष संपेपर्यंत आय थिंक वी विल क्रॉस 200 सर्जरीज. बट येस, होपफुली द नेक्स्ट 200 आणि लवकर होतील. जर जागरूकता वाढली तर कदाचित पेशंट्स येतील आणि आम्ही पण अजून एफिशियंट होऊन जाऊ. शेवटचा एक मेसेज लोकांसाठी काय? माझा मेसेज राहील की एपिलेप्सी सर्जरी सेफ सर्जरी आहे. एपिलेप्सी सर्जरीला घाबरू नका आणि लवकरात लवकर अर्ली सर्जरी इज द की, खास करून पिडियाट्रिक पॉप्युलेशन.